नमस्कार मित्रांनो, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 शनिवार रोजी होणाऱ्या एमपेट एंट्रन्स परीक्षेचे हॉल तिकीट कसे प्राप्त करायचे किंवा डाउनलोड करायचे हे आज आपण इथे पाहणार आहोत. बघा, एमपेट ॲप्लिकेशन फॉर्म आपण जेव्हा फिलअप केलेला असेल तेव्हा लॉग इन केल्यानंतर हा जो फॉर्म आपण फिलअप केलेला आहे या फॉर्ममध्ये जो रजिस्टर्ड ईमेल आय डी असेल, या रजिस्टर्ड ईमेल आय डीच्या माध्यमातून आपल्याला MPET या एंट्रन्स एक्झामसाठीचे हॉल तिकीट प्राप्त करून घेता येईल. कारण लॉग इन मध्ये अशा प्रकारची स्वतंत्र सुविधा हॉल तिकीट डाउनलोड करण्याकरिता करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे यामध्ये बरेच लोकांनी लॉग इन करून सर्च केलं असेल की काही लोक सांगतायत की हॉल तिकीट आलेत, परंतु आपल्याला हॉल तिकीटचं ऑप्शन कुठेही इथे प्राप्त होत नाही. तेव्हा कुठल्याही प्रकारे गैरसमज करून न घेता किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता हॉल तिकीट कशा प्रकारे आपल्याला प्राप्त करता येईल हे इथे आपल्याला पाहायचं आहे. बघा, MPET एंट्रन्स फॉर्म फिलअप करत असताना तुम्ही जो ईमेल आय डी दिलेला असेल तो ईमेल आय डी आपल्याला सर्वात पहिल्यांदा चेक करायचा आहे. म्हणजे इथे लॉग इन करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, सरळ सरळ आपल्याला इथे ईमेल आय डी चेक करायचा आहे. ईमेल मध्ये तुम्हाला support@formsubmit यांच्याकडनं एक ईमेल आलेला असेल आणि यामध्ये सब्जेक्ट दिलेला असेल. बघा, इथे आपला ऍप्लिकेशन नंबर असतो, ऍडमिट कार्ड, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी, अशा प्रकारचा ईमेल इथे दिलेला असेल आणि यामध्ये आपल्याला इथे PDF सुद्धा दिलेली आहे. तर हा ईमेल ओपन करायचा. त्यानंतर या ईमेल मध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे, प्लीज फाइंड द अटॅच युअर ऍडमिट कार्ड, प्लीज रीड ऑल द इन्स्ट्रक्शन मेन्शन इन द ऍडमिट कार्ड केअरफुली. आणि त्यानुसार इथे जे दिलेला ऍडमिट कार्ड आहे हे आपल्याला इथे डाउनलोड करता येईल. प्रत्येकाने आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना जो ईमेल आय डी दिला आहे तो ईमेल आय डी चेक करावा. त्यावर आपले ऍडमिट कार्ड आलेले असेल आणि इथे क्लिक केल्यानंतर डाउनलोड होईल आणि डाउनलोड झालेलं आपल्याला हे ऍडमिट कार्ड पाहता येईल. मित्रांनो, MPET एंट्रन्स परीक्षेचे हॉल तिकीट काढल्यानंतर त्यावरील सूचना फार महत्वाच्या आहेत, त्या आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. चला तर या परीक्षेशी संबंधित सर्व महत्वाच्या सूचना आपण इथे लक्षात घेऊयात. इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग examination. The examination center will open 1 hour before the commencement of examination. इथे 1 तास आधी सेंटर आपल्यासाठी ओपन होईल. Gates of the examination center will be closed 30 minutes before the examination. आणि परीक्षेच्या अर्धा तास आधी गेट बंद होतील. त्यामुळे परीक्षेकरता आपण 1 तास आधी सेंटरला पोहोचणं गरजेचं आहे. Candidate won't be allowed to enter in the exam center after closing the gate. आणि गेट बंद झाल्यानंतर आपल्याला तिथे प्रवेश मिळणार नाही. त्यानंतरची सूचना आहे, कॅन्डिडेट मस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन्स ऑफ द सुपरवायझर. तिथे सुपरवायझरने दिलेल्या ज्या सूचना असतील त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. इफ एनी कॅन्डिडेट डज नॉट ओबे इन्स्ट्रक्शन्स ऑर रूल्स, इट वुड बी ट्रीटेड ॲज ए केस ऑफ misconduct and adoption of unfair practice, and such a candidate would be liable to punishment as per rules of the examination. आणि त्या सूचनांचे पालन न केल्यास आपल्याला परीक्षेमधून नियमाचा भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकते. त्यानंतरची सूचना आहे, कॅन्डिडेट्स कॅन चेंज द लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन पेपर ॲज रिक्वायर्ड फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड व्हाईस वर्सा. इथे आपल्याला इंग्रजी किंवा मराठी दोन्ही माध्यमातून परीक्षा देता येईल, फक्त भाषा विषय वगळता. त्यानंतर कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू रिमेन प्रेझेंट इन द एक्झामिनेशन हॉल at least 30 minutes before commencement of the examination. परीक्षेच्या अर्धा तास आधी आपल्याला एक्झामिनेशन हॉलमध्ये हजर व्हायचं आहे. कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू असेंबल फॉर सिक्युरिटी चेक पॉइंट आफ्टर ओपनिंग ऑफ द एक्झामिनेशन सेंटर. त्यानंतर परीक्षा केंद्रावर आपली तपासणी केली जाईल. त्यानंतर द कॅन्डिडेट विल प्रोड्यूस द इश्यूड admit card with photograph and valid government photo ID proof, which may include Aadhaar card, driving license, PAN card, passport, voter ID to the security officer admission in the examination center. ते इथे आपल्याला आपल्या हॉल तिकीट सोबतच आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट,
वोटर आयडी यापैकी एखादं ओळखपत्र सुद्धा सोबत घ्यायचे आहे. त्यानंतर candidate who do not possess a valid admit card shall not be admitted to the examination hall under any circumstances by the supervisor. जर आपल्याकडे ऍडमिट कार्ड नसेल तर आपल्याला परीक्षा देता येणार नाही, त्यामुळे ऍडमिट कार्ड न चुकता सोबत घेऊन यावे. नेक्स्ट आहे सुपरवायझर कॅन चेक द ऍडमिट कार्ड ऑफ द कॅन्डिडेट्स टू सॅटिस्फाय हिमसेल्फ और हरसेल्फ अबाउट द आयडेंटिटी ड्युरिंग द एक्झामिनेशन. आणि हे ऍडमिट कार्ड आपलं चेक होऊ शकतं. त्यानंतर कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड to take and verify their seats as per seat number on their hall ticket. Any candidate found occupying the seat other than one allotted to them shall have their candidature cancelled. आणि जर विद्यार्थ्यांनी आपल्या ऍडमिट कार्डच्या सीट नंबर प्रमाणेच तिथे बसायचं आहे. जर चुकून दुसऱ्या जागेत बसलं गेलं तर आपल्याला परीक्षेमधून बाद केलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे द कॅन्डिडेट्स विल अंडरगो initial security check before the commencement of examination, following which they will not be permitted to appear for the examination. आणि आपल्याकडे मोबाईल किंवा इतर कुठल्याही वस्तू सोबत आपण ठेवता कामा नये, अदरवाइज आपल्याला परीक्षा देता येणार नाही. द कॅन्डिडेट्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउड टू कॅरी एनी आयटम्स लिस्टेड बिलो इनसाइड द एक्झामिनेशन हॉल. एक्झामिनेशन हॉलमध्ये आपल्याला खालील वस्तूपैकी कुठलीही वस्तू सोबत नेता येणार नाही. द टेस्ट सेंटर विल नॉट हॅव प्रोव्हिजन टू स्टोअर, protect or hand over any of these items carried by the candidate under any circumstances. आणि आपल्याकडून कुठल्याही वस्तू आणल्या गेलेल्या असतील तर त्यासाठी सेंटर कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करणार नाही. त्यामुळे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं मटेरियल आपण सोबत ठेवता कामा नये. फॉर एक्झाम्पल टेक्स्च्युअल मटेरियल, पुस्तके वगैरे, प्रिंटेड और रिटर्न मटेरियल, एनोलॉग और एनी अदर मटेरियल एक्सेप्ट ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्डच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रिंटेड मटेरियल आपल्याला सोबत ठेवता येणार नाही. त्यानंतर बी स्लाइड रोल, लॉग टेबल, ज्योमेट्री बॉक्स, पेन्सिल, एनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन्क्लुडिंग वॉचेस सोबत ठेवता येणार नाही. त्यानंतर एनी फॉर्म ऑफ स्नॅक्स और बेवरेज, प्रॉपर ड्रिंकिंग फॅसिलिटी विल बी अवेलेबल इनसाइड द एक्झामिनेशन सेंटर. आणि कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ देखील आपल्याला तिथे सोबत नेता येणार नाही किंवा पाणी सुद्धा, पाण्याची सुविधा तिथे अवेलेबल करून दिलेली असेल. नेक्स्ट आहे डी द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू हॅव देअर सीट्स or the examination room test center until the test include as per schedule in case of any emergency. की कुठल्याही प्रकारच्या इमर्जन्सी शिवाय विद्यार्थ्यांना आपले जागा परीक्षेच्या दरम्यान सोडता येणार नाही. कॅन्डिडेट मे टेक स्पेशल परमिशन ऑफ द सुपरवायझर ऑन ड्युटी हु शॅल रिपोर्ट द सेम टू द ऑब्झर्वर रायटिंग. आणि सुपरवायझर आपल्याला जर अत्यावश्यक गरज पडलीच असेल, पर्यायच नसेल तर आपण सुपरवायझरची परवानगी घेऊन सोडू शकतो. त्यानंतर महत्वाची सूचना आहे द कॅन्डिडेट मस्ट सबमिट द टेस्ट विदिन द अलॉटेड टाइम. आणि आपण आपल्याला जी टेस्ट सोडवण्यासाठी ऑनलाईन टाइम दिला असेल त्या वेळेच्या आतच आपल्याला टेस्ट सोडवायची असेल. द टेस्ट विल बी ऑटो सबमिटेड इन केस द टेस्ट इज नॉट सबमिटेड विदिन द अलॉटेड टाइम. आणि जर आपण वेळेच्या आत टेस्ट पूर्ण केली नाही तर ऑटोमॅटिकली ती टेस्ट सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे द कॅन्डिडेट हु आर अनेबल टू अपीयर ऑन द शेड्यूल डेट्स of test for any reason, retest or any such a request shall not be entertained by Sant Gadge Baba Amravati University, Amravati under any circumstances. आणि जर आपण परीक्षेच्या वेळेला तारखेवर पोहोचू शकलो नाही, कारण आज एसटी बसेस उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते, तेव्हा जर आपण वेळेवर पोहोचू शकलो नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार विद्यापीठाशी करता येणार नाही किंवा आपल्याला रिटेस्ट देता येणार नाही. याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. त्यामुळे वेळेच्या 1 तास आधीच आपण कसं सेंटरला पोहोचू याबद्दल आपण प्रवासाचे नियोजन करावे. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज ए प्रिकॉशन ऑफ COVID-19 कॅन्डिडेट मस्ट रीच सेंटर ॲज इंडिकेटेड अगेन्स्ट रिपोर्टिंग एंट्री टाइम ॲट सेंटर बिफोर ईच सेफ स्टार्ट. सीटिंग एरिया विल बी thoroughly sanitized. Sanitizers will be available on the examination laboratory room hall. आणि COVID-19 ची प्रिकॉशन आपण सर्वांना घ्यायची आहे, त्याकरिता आपण सेंटरवर वेळेच्या आधी पोहोचलं पाहिजे. तसेच तिथे सॅनिटायझर सुविधा उपलब्ध असेल, आपण आपले मास्क घेऊन तिथे हजर व्हायचं आहे, पोहोचायचं आहे. ऑल स्टुडंट्स शुड विअर फेस कव्हर मास्क अँड टेक ऑल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आणि सर्वांनीच मास्क लावूनच परीक्षेला तिथे यायचं आहे. तसेच इतरही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे ज्यामुळे COVID-19चा धोका टाळता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे
Self discipline is most important during the period of COVID-19 pandemic through social distancing and maintaining hygienic condition. आणि तसेच कोविड-19 मध्येच्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि हायजिनिक कंडिशनसाठी स्वतःला प्रोटेक्ट करण्याकरता आपण सेल्फ डिसिप्लिन सुद्धा पाळणं गरजेचं आहे. ह्या सर्व सूचनांचं तंतोतंतपणे पालन करून आपल्याला एम-पेटची परीक्षा द्यायची आहे. सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.